फ्रेंड्स, आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आंघोळ वगैरे नाश्ता पण झाला आमचा. केस धुतलेले विसरलेले नाही, अजून विस्कटलेले पूर्ण ओली आहेत आतमधून. आणि ही दोघं जण आलेत, अजिनाथ भाऊजी आणि पिल्या. आणि आरूचं काय मध्ये मध्ये चाललंय नुसतं. हे बघा, त्याला आंघोळ घालायची आणि घरात आत्या करते स्वयंपाक. हे आवडतं ते त्यांना कुठेतरी बाहेर जायचं. तर पोरं इथं खेळतात आणि आरू आहे इथं. देवपूजा चालली. आरूची गाडी बघितली त्यांनी. आता मी बसली आहे, काम आवरले सगळं. 1:45 झालेत. आज बराच लेट झाला काम करायला. सगळे घरी असलं का लेट होतं काम करायला. तर आरू आणि आत्या आणि दीदी तिघंजणं गेलेत खाली भवानीनगरला, काहीतरी काम होतं त्यांचं थोडंसं म्हणून. आणि माझं आत्ता जस्ट काम आवरले आणि फोनच घेऊन बसले. म्हटलं व्लॉग घ्यावा म्हणून. गेलाय खाली, तोपर्यंत म्हटलं काहीतरी शिवून घ्यावं, म्हणजे काहीतरी कट करावं, ड्रेस ब्लाऊज वगैरे किंवा कट केलेलं आहे ते शिवावं. पण म्हटलं आधी बसावं, जरा मोबाईल बघावा, आयडिया घ्यावी थोडीशी आणि मग म्हटलं शिवावं. त्यामुळे जरा बसले. आता बघू मग कसं प्लॅनिंग होतं शिवायचं का काय करायचं. त्यामुळे माझ्याकडे एक टॉप आहे, तो आता मी शॉर्ट करणार आहे. जरा लॉंग आहे तो, शॉर्ट करणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि हे वळवतात एक गाडी. तर चला फ्रेंड्स, आम्ही आता आलो आहे घरी आणि आता मी माझा उपवास आहे, खिचडी खाते. आणि आरू पण आलाय आता मागोमाग, येईलच. आम्ही आलो मगाशी आणि खिचडी खाऊन झाली माझी. सगळ्यांचं चहा पाणी पण झालंय करून. आणि आता मी मामांना डब्यासाठी करते बेसनपोळी. तर हे बघा, इथं बेसन पोळी करते मी. आणि आत्या गाठवते तिचं गळ्यातलं. हे तिने माझं पण तिनेच गाठवलेलं आणि आता तिचं गाठवते ती. म्हणजे आता संक्रांत पण आली आहे, मग नवीन दोऱ्यांमध्ये मग छान वाटतं असं नवीन म्हणून मग गाठवते. तर चला तुम्हाला दाखवते काय कशी गाठवते ते. हे टपिका पडलाय असा कसा पडलाय? भाजी बेसन पोळी ना साधा आरू, तसं नाही करायचं बाळा. दादा तू नको काय करू. नाही म्हणा, मी नाही काय करत, मी काही नाही करत. भोवती वय म्हणजे आता भोवतीकडे नाही करत दादा, दिसत नाही दिसत. खाल्ली बघ म्हणजे पुढे मध्येच अडकून बसलाय तो. घरात आता म्हटलं तिथं सगळे बसलेत, तर बसल्या बसल्या लसूण सोलावा, कारण प्लॅनिंग चेंज झालं. बेसनपोळी करायची होती, केली मी. आपण आता मेथीची भाजी द्यायची मामांना डब्याला. त्यामुळे मग आता लसूण घेते आणि गप्पा मारत लसूण सोलूया. चला, हे बघा काय करतात ते तिकडं बसलेत मोबाईल बघत. काय पाहिजे? पाणी देऊ का प्यायला? तोंडातून बोट काढ. तर बाळराजांना लागली तहान, तर आरूला तहान लागली आता, त्यामुळे त्याला देते मी पाणी प्यायला. धर. बराच पसारा आहे घरात आणि घर आवरायचे, पण आधी म्हटलं डब्याचं एकदा करून दिलं का मग टेन्शन नसतं. मग बाकीचं काम घरातलं मग करतो आम्ही निवांत होऊन. मग त्या दिवशी आणलेली गाडी त्याला बघा चाललंय आता बाहेर घेऊन.
मी करते स्वयंपाक. इकडं भाजी टाकते आणि इथं भाताला पाणी गरम केले आणि इकडं भाजी करते मी. जेवण झालं आमचं आणि भांडी पण घासून घेतलेत. तर व्लॉग नाही घेतला कारण आरू जरा किरकिर करत होता, मग तो फोन बघत बसलेला, त्यामुळे व्लॉग नाही घेतला. तर जेवण झालं, भांडी पण झाली, आता झोपायची तयारी. आणि पण अजून वेळ नाही झालेला, 9 वाजले आता. तर जरा वेळ बसणार. व्हिडिओ वगैरे एडिटिंगचं असतं काम, बरंच असतं. आणि मला एक ब्लाऊज माझ्या साडीवरचा कट करायचा आहे, त्याचं जरा आयडिया घेते की कसं कसं कट करायचं आहे काय ते यूट्यूबवरून. आणि मग झोपणारे हे गेलेत कामावर आणि आरू माझं बाळ पण झोपले बघा. तर झोपेल तेवढा शांत असो, नाही तर दिवसभर कडकड कडकड. आणि आता नेमकं त्याला बोलायला यायला लागले, त्यामुळे सारखं बडबड बडबड चालू असते त्याची, काय ना काय सतत असं बोलत असतं, त्यामुळे झोपल्यावर करमत नाही. पण दिवसभर आज भवानीनगरला गेलेला, घरी आत्या मामा होते त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेला, त्यामुळे त्याची झोप झाली नाही, म्हणजे झोपलाच नव्हता. आणि 5 वाजता झोपवायचं तर 7-8 वाजता उठला असता आणि रात्रभर मला जागरण करायला लावले असतं त्यांनी. म्हणजे खेळत बस म्हणला असता किंवा तू झोपू नको नुसतं माझ्यासोबत बस मी खेळतो असं म्हणलं असता. त्यामुळे मग घरचे पण सगळे बोलले की नको त्याला झोपवायला, डायरेक्ट संध्याकाळी झोपेल. त्यामुळे बाळ माझं आज लवकर झोपले. आणि चला मग व्लॉग एंड करते मी इथेच. आणि व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे नाही जाऊ शकणार आहे. आणि तुमची जर इच्छा असेल की आम्ही पुढं जावं, आम्हाला पण असं बाकीच्यांसारखं यश मिळावं, तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, टाटा, गुड नाईट, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय बाय.